दीस तुमकां सगळ्यांक मोगा भाव भयणींनो मीच भेटयता तुमच्या जण एकल्याच्या इंदेसा पासत सगळ्या लोकांच्या इंदेसा पासत दारीच्या लोकांच्या इंदेसा पासत मागता देवान तुमकां आपले कृपेन आनी आशिर्वादान भरचें तशेंच ह्या वेळार आमकां जण एकल्याक आमी देवाच्या आदीन करून मागूया एकामेका पासत आनी करून जी आमची भाव भयणां कश्टान दुखान आसात तांकां बरी सावधानी भलायकी जी आपल्या कातराचो तरी आपल्याबद्दल कामं करणाऱ्या लोकांना मागण्याची गरज असतात त्या सगळ्यांना आणि देवाच्या अधीन करूया मीन्स 7:9:35 अशा अर्थाने सुद्धा गाव करण्याचे मागूया शासनाचे बापाचे पिताचे आणि पवित्र आत्म्याचे नावी आमच्या स्वामी येशू ख्रिस्ताची कृपा देवाचो मोग आणि पवित्र आत्म्याचो एकूण तुमचे सोबे आसू मोगाच्या भाव बहिणींनो आयज सावन आमी ख्रिस्त येण्याच्या काळात भितर सरता ह्या काळात च्या सातोळ्या वरवीं आमी आमची आत्मीक तयारी करताना ख्रिस्त येण्याच्या पहिल्या दिसांनी येशूच्या दुसऱ्या येण्यात आमी भरवशान रावता जाल्यार निमाणे 9 दिसांनी येशूचो जल्माचो दीस व्हडा भरवशान समर्पून आमी तयार जाता देखून आयच्या सेवा धर्माचो विशय येशूच्या येण्यात तयार रावूया भरवशाची पावलां मारूया सरकार चढून तेचे आदी जेजून म्हणलेलो आपूण नव्यान येतलो ख्रिस्त भावाची आत्मी भरवशाची मनशा आमी भरवशान त्याच्या येण्याक रावता आमी तर सोमी जेजू केन्ना येतलो तो आमी नकळो पूण तो येतलो म्हणलो भरवसो आमकां आसा तर आसल्यार भरवशाच्या पावलांनी जेवून जेजूच्या येण्यात तयार आसून आमकां ह्या मिसाच्या बलिदानान बापाची कृपा मागुया तशेंच आयज आमी कम्युनियन आयतार मनयता कम्युनियन जेवण येवजणे वरवीं आमच्या देशांतल्या गरीब धर्मप्रांतांत आमी धार्मीक संस्थांक सगळ्या उदारपणान मागण्यांचो आनी दुडवांचो फळाभरीत तेंको दिवंक आमकां सगळ्यांक उदारकाळी मन आमी जोडून घेवया आणि हो ख्रिस्त येण्याचो काळ खेरीत आमकां जागृत रावूंक तयारी करूंक आपयता तर ह्या दिसांत वांटलो घेतना आमकांच आमी सोम्याचे अधीन करूया पळोवया कशे तरेन आमी तयार आसा जेजूक मेळोवंक तर ह्या वेळार सगळ्या आमच्या पातकांचो उगडास करून ताचे दूध धरुया आनी सगळीं म्हणया हांव स्वर्गवेदा देवाची काकून करून आणि आमची पातल्या पोचून आमकां शासनाच्या जिविताक पावो सोम्या काकून कर ख्रिस्ता काकून कर सोम्या काकून कर यांच्या इतरांनी आम्ही महिमा म्हणून प्रार्थूया स्वर्गवेदार देवा तुवें बसयलेल्या सुगंधाराक
बऱ्या कन्यांच्यो दिवट्यो घेवन आमी मेळूंक वयच्या आमची काळजां सुद्दां जागी दवर अशें ताच्या सांगाता सर्गीच्या वचन सासणाचे सूख भोगूंक आमकां फावो कर हे आमी मागता आमच्या स्वामिया तुज्या पुता जेजू क्रिस्ता वरवीं तो गरो देव तुजे सगळे पवित्र आत्म्याचे गुणांचे तनरास वर चलयता सासणाच्या सासणान आमेन. देवाच्या राज्यात स्थापनेच्या तुकार सगळ्या राष्ट्रात सर्वस्व एकठांय करता. इस्रायल प्रवासाच्या पुस्तकावले वाचलं. जुदा आणि जेरुसलेमविषयी इसायाचा आमोसाच्या पुस्तकात पावल झाले दर्शन. यापुढे सर्वेश्वराच्या मंदिराचं पर्वत सगळ्या पर्वतावयर सरकलो आणि सगळ्या डोंगरावयर उभारलेलो आसतलो. सगळी राष्ट्रां ताचेशी चढून येतली. इस्पाबाई तांच्या ताचेशी येतल्यो आणि त्या असे म्हणतल्यो, येया सर्वेश्वराच्या पर्वतावर चढूया, जाकोबाच्या देवाच्या मंदिरात बसूया. तो आमकां आपल्यो वाटो शिकयतलो आणि आमी ताच्या वाटांनी चलून पावतल्यो. कित्याक सियोनात धांवून येतली समुद्रांनी जेरुसाल्या धांवून सर्वेश्वराचे उतर. राष्ट्रावयर तो राजवट चलयतलो आणि जायत्या राष्ट्रांची नीत करतलो. ही राष्ट्र आपल्या तलवारी मोडून नांगर करतली आणि आपले भाले मोडून कळटे करतली. एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राचेर आपली तलवार उबारचे ना. त्यापुढे जुदाची तयारी कोणूच करतो ना. देवाचे उतरे जेवढ उपकार. तुमचो जबाब सर्वेश्वराच्या घरात संतोषान बसूया. सर्वेश्वराच्या घरात संतोषान वचूया. सर्वेश्वराच्या घरात बसूया. ही उतरां म्हज्या कामाक पडटात. तेजो व्हड संतोष म्हाका भोगतलो. तुमचो जबाब सर्वेश्वराच्या घरात संतोषान वचूया. आमी पावले जेरुसाल्या. तुज्या दालगड्याचेर आमची पावलां. तुजे भितर रेखले आमचे पांय. आमचो जबाब सर्वेश्वराच्या घरात संतोषान वचूया. मजबूत एकच बांदावळीचे असे बांधून काढला आमचे जेरुसाले. थंयसर कुळां चढून येतात सर्वेश्वराचे कुळापी. आमचो जबाब सर्वेश्वराच्या घरात संतोषान वचूया. सगळीच म्हजी भाव बहीण आणि देखून असे मागता शांती तुका. सर्वेश्वर आमचो देव हांगा ठिकाण करून आसा. देखून तुका बरें मागता. तुमचो जबाब सर्वेश्वराच्या घरात संतोषान वचूया. भाग्यवान पावलो रोमकाराक बरयले चिठ्ठीले वाचन. भावा बहिणीनो, काळ पावलो म्हण तुम्ही तर जाणा. निंदेतली उत्सव वगत जालो. आम्ही सत मानून घेतला त्या दिसा परस आमची सुटका आता अधिक लागीं आसा. रात जरत आयली दीस लागीं पावलो. देखून काळोखाच्या करण्यो सांडूया आणि झुजांची हत्यारां घेऊन उजवाडाच्या करण्यो करूया. दिसा उजवाडाचेर जाय तशे मानसुकेन आम्ही जेवूया. मौज पिवप जेवप नाका. झगडी आणि नाटकाऱ्यो नाका. सोमी जेजू क्रिस्तू तुमचे आंगत्रांक जावं दे. कुडीक आणि चकुश्याक ह्या पुढे जीव दिवं नाकात. देवाचे उतर हे देवाचे उपकार. सर्वे पराक जय जय. तुझी काकूत आमकां दाखले सर्वेस्परा आणि दयेन आमची सोडवण कर. सर्वेस्पराक जय. सर्वेस्व तुमचे सोबे आसूं. तुमचे सेवे माती प्रमाणे
अध्याय 24 ओळी 37 ते 44. जेजून आपल्याशी सांग म्हणले, नोआच्या दिसांनी जसे झाले तसेच मनुष्याच्या पुताचे येण्याचे जातले. जसो बुडते आपल्या दिसांनी नोए पेट तारवा सरतलो तो दीस मेरिया लोक खायत पियलो लग्न जावन आनी लग्न करून घेवन आसलो आनी परोळान येवन तांकां सगळ्यांक बुडोवन मारून पर्या तो कांयच नकळो जालो. तशेंच मनशाच्या पुताचे येणे जातले तेन्ना शेतान आसलेल्या दोगा दादल्यांतल्या एकल्याक व्हरतले, दुसऱ्याक सांगतले. दातार धरतल्या दोगा बायलांतले एकल्याक व्हरतले, दुसऱ्यांक सांगतले. म्हणटोच तुमचो सोमी केन्ना येतलो तो तुमी नकळोत. देखून जागृत रावा. हे मात जाणा जायात, चोर केन्ना येतलो तो घर घराक जाणा आसलो जाल्यार जागृत रावतलो आसलो आनी आपले घर फोडून नागवान घेवचो नसलो. म्हणटोच तुमी तयार रावा, कित्याक तुमी चिंतिनात ते घडयेर मनशाचो पूत येतलो. जेजू क्रिस्ताचे शुभ वर्तमान हे वखाणी तुका क्रिस्ता. बघा बाबूंनो, आम्ही क्रिस्त येण्याच्या काळात भितर सरता आणि हो क्रिस्त येण्याचो काळ म्हळ्यार सेवा धर्मीक वर्स, नवे वर्स सुरू जाता. क्रिस्त रायाच्या देस्ता वरवी काल सन्माना दीस आदले वर्स सरले सेवा धर्मीक, आयज तार नवे वर्स आणि हे नवे वर्स आमकां नातालाच्या आदी 4 आयतार आमकां पवित्र सभा ही सेवा धर्माची वाचपा आमकां केली. मोगाळ भावनो ह्याची जाणीव करून दितात की जेजूच्या येण्याक आमी तयार रावप. ऐकले तुम्ही? ते कशी तयारी करून जागृत रावप ना. आणि जेजू एक कसले उदाहरण दिता, मनशाचो पूत केन्ना येतलो हे कोणूच नकळो. जसो उदाहरण दिले, जसो चोर जे घर चोरून घेता हे धन्याक नाका जाणा असले जाल्यार तो सुरक्षीत जागृत आसतलो, तयारीत आसतलो. तेच भाशेन मनशाचो पूत येतलो. म्हळ्यार मनशाचो पूत म्हळ्यार जेजू आमचो सोमी, आमचो न्याय निवारो करून आमचे मध्ये केन्ना येतलो हे जाणा कोणाकूच नाका. जेजूक सुद्धा नाका. तो जेजू म्हणटा सर्गीच्या बापाक, जेन्ना सर्गीचो बाप सांगतलो तेन्ना. आणि म्हणून जेजू त्याचे दुसरे येणे न्याय निवारो करून केन्ना येतलो हे आमी नकळो. जाणा असले जाल्यार आमी सदांच तयारीत आसता ना, हलगर्जीपणा गरजे नासता. मिसाची वेळ केन्ना आसा सगळ्यांक जाणा? केन्ना? 8:30. कितली तयारी करता आमी? लेट झाला जाता, फादर काय उलयना, पूण जेजू म्हणटा सोमी सोमी म्हणून तुम्ही दारार नाका, दार उक्ते करूच ना. कित्याक तुमी तयारीत ना. कारण 5 शाणे आणि 5 पिशव्यो आंकवारी जे तयार असले ते नवऱ्या सांगाता, नवऱ्याक वेळ लागलो, तांच्या अपेक्षेच्या भायर नवरो वेळान आयलो आणि तयार असले तर गेलो आणि पिशव्यो असले तर तेलान गेलो. आणि जेजू आयल्यार दार त्याने बंद आणि त्यो नसले ते उपरांत आयले आणि दारार मारले, समोर दार उगडले. तो म्हणता हांव तुका वळखना. पूण जेजू ह्या उदाहरणावरी म्हाका बाब म्हणून आमकां तयारी करूंक आपयता. आनी कसली तयारी, कसले तरेची तयारी? ही तयारी देवाच्या भुरग्यांक सोबता तसले जिवीत, म्हळ्यार उजवाडाच्या भुरग्यांचे जिवीत ना. म्हळ्यार जेजूचे जिवीत जे असले ते भाशेचे आमचे जिवीत जावंक जाय. आता देवा सांगता आयज आयकूंक मेळ्ळें आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस येतात, चंदगडात येतात. म्हळ्यार तयारी केल्या लोकांनी. काय बसचे लोक रावता उभं रस्त्यार तसोच कितें कपडे कसले कपडे घालून रावतलो आणि तुमकां जर आपयल्यार ताका स्वागत करून तुमी कितें न्हेसून वयतले? कितें न्हेसून वचूंक शकना. तयारी करतल्या आणि तयारी बसली पूण जाणीवपूर्वक बाबा हे घातल्यार लोक कितें म्हणटलो तेका एक मानवीक मनीस येता जाल्यार त्या प्रमाणे आमी तयारी करतात. म्हणून आयज आमी क्रिस्त येण्याच्या काळात भितर सरतना जेजू आमकां
आपयता म्हळ्यार आयची सेवा धर्म आमकां जाणीवपूर्वक आपयता आमी तयारी करूं आनी ही तयारी म्हळ्यार देवाच्या पुताक मेळप पयले सोदरे म्हाका बाबीनो आयच्या पयल्या वाचपाक आमचे मदें इसायास प्रवादी कितें आमचे मदें वर्णन करता कसले तरेचे तर इस्रायलाक आसोरेच्या राजान तांचेर आक्रमण करून तांचेर वर्चस्व केले म्हळ्यार ताका आपल्या ताब्यांत घेतलेले ते गुलाम म्हणून आनी असल्या निराशीपणान ते असताना इसायास प्रवादी तांकां भरवसो दिता आनी तो भरवसो म्हळ्यार कितें तर देव सगळी राष्ट्रां एकठांय करतलो एकठांय करतलो म्हळ्यार हे झगडी झुजा सगळे नष्ट जातले म्हळ्यार नायशे जातले केन्ना देवाचे राज जाल्या उपरांत आता क्रिस्त रायाचे आमी फेस्त केले गेल्या आयतारा केल्या तुम्ही तर क्रिस्त रायाचे फेस्त आमी करताना त्या दिसांनी शेवटच्या दिसांनी डॅनियल प्रवादाच्या पुस्तकातली मॅगॅफिस या पुस्तकातली वाचपाक आणि वाचपाक कितें करतात आमकां भावार्था विशीं आनी संवसाराच्या शेवटा विशीं सांगतात म्हळ्यार संवसाराचो शेवट जाल्यार कितें जातलें भुंयकंप आक्रमण झगडी झुजा हुकुमशाही हे सगळे घडतले म्हळ्यार संवसाराचो शेवट जातलो त्याच्यावर संवसाराचो शेवट म्हळ्यार कितें जे संवसारी आसा जे संवसारी दृश्टिकोनात चलता ताचो शेवट जाता पूण देवाच्या राज्याचो शेवट ना त्याचो शेवट जावन देवाचे राज स्थापीत जाता म्हळ्यार जे कितें संवसारांत चल्ला हुकुमशाही जो तो आपणाक म्हत्व दिवंक आपयता जो तो आपलेच पदवी आनी अधिकार दाखयता वेगवेगळ्या देशांनी वेगवेगळे तरेन जे राजकीय फुडारी आसात आपणाक आपले वर्चस्व दाखयता आपली ताकद आपूण म्हणतात एक अहंकार वेगळो आसा मनशाक आनी हो अहंकार देव काडून उडयतलो जे कितें संवसारांत चल्ला ते सगळे नश्ट जातले म्हळ्यार संसार शेवट म्हळ्यार संसारी दृष्टिकोन जो आसा तो त्याचो शेवट जातलो आनी देवाचो दृष्टिकोन म्हळ्यार देवाचे राज स्थापीत जातले आनी म्हणून क्रिस्त येण्याचो काळ ताचीच जाणीव आमकां करून दिता म्हणून आयचे पयले वाचप आमकां इसायास प्रवादी सांगता सगळी राष्ट्रां खंय तरी देवाच्या डोंगराशी जे देव वस्ती करता म्हळ्यार देवाशी येतली आनी देव तांकां कसली शिकवण दितलो म्हळ्यार रूपांतर जातले बदल जातलो परिवर्तन जातले म्हळ्यार मनीस झगडी झुजा करता तो आपली तलवारी तेचे रूपांतर म्हळ्यार नांगर आनी म्हणून जे झगडी झुजा जे संवसारी दृष्टिकोनाचे आसा ते आत्मीक वा आध्यात्मिक वा देवाच्या दृष्टिकोनान देवाचे राज जातले आनी म्हणून ते बदल घडतलो तो बदल देव घडोवन हाडटलो आपले राज स्थापीत करतलो आनी म्हणूनच आयच्या दुसऱ्या वचपाक भागेल पावलो आमकां उगडास करता रोखरा कसलो उगडास की पहिली पवित्र सभा जेजूच्या येण्याक रावताली आनी कितली वर्सां 1 वर्स 2 वर्स 3 वर्स आनी निराश जाली ना आनी म्हणून जो तो आपल्या संवसारी दृष्टिकोनान आपल्या जिवितांत भितर सरलो म्हळ्यार हे जिवीत कितें जाची आमी भरवशा धरले आशा धरले केन्ना येतलो जेजू केन्ना येतलो आनी म्हणून संवसारी दृष्टिकोनान पडल्यार म्हणून भागेल पावलो तांकां म्हणटा कालोखाचे जिवीत सोडून उजवाडाचे भुरग्यांचे जिवीत जे उजवाडाच्यो कर्म्यो आमी करूंक जाय कालोखी कर्म्यो कालोखी जिवीत सोडूंक जाय म्हळ्यार संवसारी दृष्टिकोनान संसार म्हळ्यार आत्मीक जिवीत हे आमकां समजोवंक हो अवघड जाता कित्याक आमी अनुभवूंक ना वा आमी तशी तयारी करूंक ना आमी प्रयत्न करूंक ना आनी म्हणून जेन्ना वेळ लागता तो वेळ आमी ती प्रतीक्षा करूंक ते अनुभव आमकां हो अवघड लागता कित्याक आमकां सोंसणी काय ना आमच्या जिवितांत आनी म्हणून भागेल पावलो तांकां सांगता तर उजवाडाच्या भुरग्याचें जिवीत आमी जिवंक आनी संवसारी जे कितें आसा नकारात्मक आसा ते सोडून दिवंक जाय आनी म्हणून आयच्या शुभ वर्तमानांत जेजू आमकां उदाहरण दिता हे उदाहरण कसले पहिले स्वाते उदाहरण दिता नोवा जुन्या करारात ऐकला नोवा आणि त्याचे तारे तारू तयार केले बोट तयार केली तर नोवा देवान संसार बसकोच नष्ट केलो ना सगळ्यांनी एकसारखी जसे नोवाक देवान सांगले तसे सगळ्यांनी त्याची माहिती दिली ना पण लोकांनी किती केले ते तारू तयार जावं नोवाक वरास लागले जास्त वेळ लागलो आणि म्हणून लोकांनी जेव्हा देवान सांगले लोकांनी दिसले होय
घडतले केन्ना घडतले अजून असा खूप वेळ असा आणि म्हणून नोहा एकटोच बरो असलो आणि बाकीची वाईट असली ना बाकीचे लोक बरो असलो पण लोक तयारी करून दिसो तो आपल्याच जीवितान आपल्याच कार्यात आपल्या जबाबदारीत मग्न रावले आणि म्हणून जे कितें देवान सांगताले ताचे विसर पडली आणि म्हणून तांणी तयारी करूंक ना वा तांणी जागृत रावप ना आणि म्हणून बुडती येवन ते सगळे तांचो नाश जालो आणि म्हणून जेजू हे नोहाची उदाहरण दिता नोहान कितें केलें तर नोहा देवाच्या एकवटांत आसलो एकचारांत आसलो कशे तरेन तो आमच्या म्हणून जाता उजवाडाचे भुरगे कशे उजवाडात जो चलतालो न्हू उजवाडाचे भुरगे कशे देवाचो भुरगो कसो देवाच्या उजवाडात देवाच्या योजनेत चलता देवाचे उदर मानून घेतालो कित्याक नोहा देवाच्या एकवटांत आसलो आमकां कशें दिसून येता तर ताणें त्या प्रमाणे केलें ना म्हणूनच तो जिवीत जोडूंक पावलो ताणें अनुभवले ते देवाचे राज आपले सगळे ना अनुभवले ताणें त्या जेन्ना बुडती आयली तो आनी फक्त तारवार आसले तितकेच जीव वाचलो तांकां नवे जिवीत मेळ्ळें ताणें अनुभवले देवान तांकां कशें राखले ते पूण बाकी घरांत तांचो नाश जालो आनी म्हणून जेजू आयज आमकां हेच उदाहरण दिता जशें नोहान देवाचे उतार मानून घेवन ताचेर विश्वास दवरलो आनी सोंसणीकायेन ताणें दर दिसा तयारी केली ते नोहाचे मुवी जर पळयले इंग्लीश भाशेन तशी मुवी आहा तर नोहाचे कुटुंब ताची भुरगीं बाळां देखून ताका सोडून वयता कित्याक जे ती तयारी करतले पिशेपान कशे लोकांक सगळे पिशेपान दिसताले पूण ताका जाणीव जाली थोड्या दिसांनी ना देवान ताका तो गूट उक्तो केला आनी त्या प्रमाणे तो तयारी करता जायते फावटी बघा बाबी न्हू जेन्ना आमी क्रिस्ती कशी क्रिस्ताच्या शेगुणांनी आनी शिकवणेन आमी जेन्ना चलता तेन्ना लोकांक आमी पिशी कशी दिसता ना लोकांक पिशे म्हळ्यार दुसऱ्याक आमी माफी मागप म्हळ्यार पिशे पाडना आमी जेन्ना एका आमी म्हणले म्हाका बोगस हांव चुकलो आमी लोक कितें म्हणटा हो पिसो हो एका दग ना संवसारीक भाशेन ना ते क्रिस्ताचे शेगूण आणि हे शेगूण आसूंक आमकां गरजेचे मुखार पावले संवसारा मुखार आमी पिशी आसूं पूण देवाच्या ग्रेस्तान आमी वागता कित्याक आनी हेच ती आमची हेच शेगूण आमकां देवाच्या एकवटान जोडून दवरतले हेच शेगूण आमकां काळजाची शांती समाधान फावो करता हेच शेगूण आमकां दुसऱ्यांक उदार जावंक शिकयता हेच शेगूण आमकां दुसऱ्यांक काकुळसार भोगसण्याची मनशां जावंक शिकयता आनी हेच जेजू आमकां आपयता आयज जशें नोहान तयारी केली न्हू तशें मागीर पावलून सांगता आमी कशी उजवाडाच्यो करण्यो उजवाडाची भुरगीं कशी आमी जिवीत जिवंक जाय ना आमच्या पवित्र स्नाना दिसा बालतेमा दिसा याज्ञिकान आमकां इस्टरच्या वातींतल्यान वात पेटोवन दिल्या आनी कितें म्हणटा घ्या उजवाड क्रिस्ताचो आनी आवय बापूय आनी पदर पदरी गीत जाणीव करून दिल्या तुमच्या भुरग्याक हो उजवाड दिला तो पेटतो रावो पर्यंत कसो मरो पर्यंत तो पेटतो रावो तुमकां नेमल्या ती जबाबदारी दिल्ली आसा आनी म्हणून आयज आमी बश्टी ह्या संवसारांत ना आमी उजवाडाची भुरगीं जेजूच्या कुडीचे सांगले कशे आमी आसा समाजान आनी म्हणून आमी मीठ कशे एक पदार्थ जशे जेवणात ज्या ज्या पद्धतीन आमी वापरतात त्या त्या पद्धतीन जेवणाची चव ते वाडयता ना ताची टेस्ट डेलिकसी वाडयता तेच भाशेन आमी क्रिस्तांव आमच्या धाकट्या करण्यांनी बऱ्या करण्यांनी उजवाडाच्या करण्यांनी आमी दुसऱ्यांच्या जिवितांत बदल घडता आनी दुसऱ्यांच्या जिवितांत आमी देवाचो मोग मोयपास काकून भोगसणे उक्ते करता आनी हीच ती तयारी आमी करून जेजू आयज आमकां आपयता जागृत राव कोणा पासून जेन्ना जेजू म्हणटा जेन्ना चोर येता ते तुमी नकळो म्हणून तयारीत रावा कसली तयारी आनी म्हणटा मनशाचो पूत जेन्ना येतलो ते तुमी नकळो आतां मनशाच्या पुताक म्हळ्यार आमच्या सोडवंताराक देवाच्या पुताक आमी मेळो आमी कसली तयारी करूंक जाय तर मातेवाच्या पुस्तकांत 25व्या अध्यायात ना निमाणी नीत जेजू करतलो तेन्ना म्हणटलो ना यात आनी म्हाज्या बापाच्या दायजाक वांटो घ्या उजव्याक बसलेल्याक हांव भुकेलो आनी तुमी म्हाका पिवंक दिलें ताणेलो तुमी म्हाका भुकेलो जेवंक दिलें ताणेलो पिवंक दिलो वेगळो आसलो बेसले ना बंद करीत आसलो भेट दिली ह्योच त्यो बऱ्यो करण्यो उजवाडाच्यो करण्यो भोगसणे दिवन चुरचुरे दाखोवन आदार दिवन पूण दाव्याक आसल्यार म्हणटलो
माझ्या बापाच्या दायजांतले भायर सरात एअरपोर्टात तुमकां जावं केला कित्याक हा भुकेलो तुम्ही म्हाका जेवण दिवंक ना तानेलो पिवंक दिवंक ना वेगळो असलो न्हेसोवंक ना बंद खोलीत असलो पिडेस्त असलो म्हाका भेट दिवंक ना आनी ती म्हणली सोम्या केन्ना जेजू म्हणटा जे कितें तुमी ल्हाना त्या ल्हाना करूंक ना ते म्हाका करूंक ना आनी म्हणून एक क्रिस्तांवाचो काळ आमकां तयारी करूंक आपयता आनी ही तयारी म्हळ्यार आमची आत्मीक तयारी आमच्या जिविताची तयारी म्हळ्यार जेजू येता तो जायती वर्सां जाली आमी तयारी करता ना एक तयारी म्हळ्यार ताच्या दुसऱ्या येण्यान ते नका आमी केन्ना येतलो तो आमी कोणूच नकळो ना जेजू कोण म्हणटा जो हांवच्या शिकोवन मनशाचो पूत केन्ना कितें करूंक जाय तोय नकळो फक्त सर्वेचो बाप जेन्ना ताका सांगता फकत ताकाच ना कोणाक उजव्याक आनी कोणाक डाव्याक बसोवंक जाय ते तो नकळो फक्त सर्वेचो बाप नकळो आनी म्हणून जेजू केन्ना येतलो हें आमी नकळो पूण त्याच बरोबर जेजून आमकां दुसरे आनी संकेत दिल्यात ना कसले संकेत की हांव तुमच्या सांगाता संवसार सोरो पर्यंत आसा ना का आसतलो म्हणटा हांव तुमच्या सांगाता संवसार सोरो पर्यंत आसा म्हळ्यार आता आसा तो आमच्या सांगात आपल्या उतरावर बी आमच्या एकामेकावर बी तो हाजीर आसा आमी जेन्ना ताच्या नांवान एकठांय जाता ताका उलो मारता तो आमच्या मध्ये हाजीर आसा तो आसा आसतलो ना का आसतलो म्हणटा ना आसा म्हळ्यार जेजू आमच्या दिसपाट्या जिवितांत हाजीर आसा ना आपल्या उतरावर बी हाजीर आसा निसाच्या बलिदानात तो कुडी आनी रक्तावर बी आमचे सोबत येता आमच्या एकामेकावर बी आमी दोगां तिगां त्याच्या नांवान एकठांय जाता थंय हाजीर आसा गरजेवंताक जेन्ना आमी गरजेवंत आमच्या मध्ये येता तो ताच्या रूपान आमच्या मध्ये येता आमी आकांताक आसा अडखळीत सापडल्या तेन्ना आमकां उदार काळजावर बी तो आदार दिता मार्गदर्शन दिता आमी पिडेस्त आसतना डॉक्टराच्या रूपान नर्सीच्या रूपान तो आमच्या मध्ये हाजीर आसा आमी वाटचुरी कशी आमी अडखळीत सापडल्या तो आमच्या मस्ती घेता तो हाजीर आसा तो आमच्या मध्ये आसा पूण आमी ताका अनुभव ना कित्याक आमी जागृत ना जागृत ना म्हळ्यार कित्याक आमकां जाणीव ना तो आमकां वेगवेगळ्या रूपांनी वेगवेगळ्या वस्तूं वरवीं वेगवेगळ्या घटने वरवीं तो आमकां मेळोवन घेता ना आमी रावता केन्ना मरो मेल्या उपरांतूच ना सो सदांच आसा हांव तुमच्या सांगाता आसा फकत आमी ताका आध्यात्मीक आमी दृश्टिकोनान ताका पळोवंक पावना म्हणून आमी ताका कितें तरी सोदता कशें सोदता जे मनशाचें रूप दिसता त्या रूपान आमी सोदता त्या रूपान आमकां तो केन्नाच दिश्टी पडोचो ना म्हणून तो आसा वेगळ्या वेगळ्या रूपान आमकां आसा आमची अपेक्षा ना त्या रूपान तो आमच्या मध्ये येता फकत भावार्थाच्या नदरेन आमी ताका पळोवंक जाय ना विश्वासाच्या नदरेन आमी जेन्ना पळयत जाल्यार आमी अनुभवतले की तो आमच्या मध्ये आसा ना तर मोगा भाव भयणीनो ह्या मिसाक वांटो घेताना मागोया जेजू लागीं ती कृपा आमकां जोनेकल्या खिरीत आमी दिसा दिसपटे जेजू अनुभव तयार कर जावन धाकट्या वस्तूंवर बी आमी उजवाडाची वाट चलोवप आनी अशे तरेन ताका सदांच आमच्या जिवितांत आमी अनुभव ह्या दिसान ताचीच कृपा आमी आदार मागुया आमेन आमचो बाबाक आमी परगटुया सत्मंता देवा सर्वपिता सगळ्या पितृशाला स्मरण आणि जेजू ख्रिस्ता ताच्या विचार सुद्धा आमच्या सगळ्यात तो पवित्र आत्म्यावर बेसुरे आमकां मेरेतान संबंध पोसला ताणे पोसल्या ताका साथ जोडलो तो मेला ताका दिलो तो मेला देवलो तिसरे सामेला तेचो सगळ्यात चडलो सर्वपिता देवाच्या संतसा तेला राज्य सुखी सत्मंता पवित्र आत्म्या कथलिक सोबे भक्तांचे कथांचे भक्सने पुढचे शोध शासनाची शिरी आमेन आम्ही आमची मागणी विश्वासात ठेवून करूया आमचे धार्मिक पुढारी आमकां तुज्यो वाटो शिकयतात त्या वाटांनी आमी जिवून आमच्या जिविताची वाट उजवाडीत जावन आमकां आनी आमच्या धार्मिक पुढाऱ्यांक तुजो आदार दिवंक मागता तुझ्या भुरग्याची मागणी दयाळ बाबा ही मागणी दयाळ बापा आमच्या सरकारी पुढाऱ्यांनी आपलो अधिकार बरे भाशेन वापरून
आणि उजवाडात भरलेलो समाज बांधून वावरल्याचं मी मागता. दयाळ बापा, तुझ्या भुरग्यांची मागणी आहे. दयाळ बापा, ही मागणी आहे. कनवाळ्या बाप्पा, आम्ही समेस्तांनी आमच्या जीविताच्यो वाईट कर्म सोडून देऊन सोम्या जिजूच्या पावलांनी चलून उजवाड्याच्या पावलांनी जिवून जिजूच्या येण्यात भरवशान तयारी राहून आमका बरे मत देऊन मागता. दयाळ बापा, तुझ्या भुरग्यांची मागणी आहे. दयाळ बापा, ही मागणी आहे. मोगा बाप्पा, आम्ही संसारी कामांनी बुडलेली असताना आम्ही आमचो शेवट सदाच मनात दवरून तुझो मोग आणि पेल्याचो हुस्को दवरून जिवोंक हे परी सोम्याक सदाच मेळोन भरवशान तयार असून आणि आमच्या जिविताची पावलां जागृतायेन फुडें मारून आमकां बरी जिविती दिवंक मागता. दयाळ बापा, तुझ्या भुरग्यांची मागणी आहे. दयाळ बापा, ही मागणी आहे. बाप्पा, आमच्या मदल्या जायत्या तुझ्या उदारपणात जायती सोपेपणा असतात तशी भारताच्या कार्यधर्मप्रांतात आणि धार्मिक संस्थापनात आयज मुंज आयतार पाळताना तांकां मोगाचो आणि गुरवाचो आदार देऊन आमकां उदार काळज आणि मन दिवून मागता. दयाळ बापा, तुझ्या भुरग्यांची मागणी आहे. दयाळ बापा, ही मागणी आहे. थोडंसं वेळ उगीच लावून आमच्या काळजात मनात असलेली मागणी आणि देवाला बाजूला. बोधोया काकुचरा बाबा, खालते गायनाची काळजा तुझ्या मुखार उलटी केल्या दोयेन आमकां आय आमी तुझ्या पुताचे न्याक आमी सदांच जागृत रावन तयारी करून आमकां करपाक फावो कर. हे आमी मागता तुज्या पुता जेजूचे नांवी. आमेन. मानून घे आमची दानां, मानून घे आमची दानां. सर्वेस्परा, मानून घे आमची दानां, मानून घे आमची दानां. कुणाली आत्मा तुका दिता बाबा. कुणाली आत्मा तुका दिता बाबा. सर्वेस्परा, मानून घे आमची दानां, मानून घे आमची दानां. सर्वेस्परा, मानून घे आमची दानां, मानून घे आमची दानां. तुझ्या आज्ञाक रगडतले बाबा. तुझ्या आज्ञाक रगडतले बाबा. सर्वेस्परा, मानून घे आमची दानां, मानून घे आमची दानां. जेव्हा वडील तुमचे बलिदान सर्व वेदात देवा पाठ करतात असले एक सांग मागा. हे तुमच्या सर्वेस्वर मानून घेऊ. स्वर्गीच्या बापा, तुवें आमकां दिलाय ती देण एकठांय करून आमी तुका पोखरू दिता. ती तूं दयेन मानून घे. ताचे वरवीं तुजी खरी भक्ती ह्या संवसारांत आमी करूंक पावता. तशेंच ताचेच वरवीं सासणाची सोडून जोडून आमी पावूं शिकता. हे आमी मागता तुज्या सुता जेजूचे नांवी. आमेन. सोबेस्पर तुमचे सोबे आसूं. आमची काळजां उबारूया. सर्वेस्पर
स्तोत्रक आमच्या देवाक दिनवासूया सर्वेश्वरा पवित्र बापा सुपरवेदाराचा संचार देवा सर्वकाली आणि सर्वदाय जेजू ख्रिस्तांच्या सुम्यावर गणपती दिनवासून पावो तो कायदो निधीसोनी आमच्या फायद्याचो तो किरकोळ कोणचे करून घेऊन पहिले पावते आमच्यामध्ये आयलो त्यांना ताने तुझे पूर्वीले योजून पुरे केले आणि सासनिक तारणाचे दार आमकां उघडले देवर बी धीर धरून आता आम्ही आशेत रावते तुझे बासायले तेने तो वैभवान परतून येतलो तेन्ना आमकां भोगूंक मेळटले देखून आता देवदूता बरोबर सगळीच्या सदरबारा सगळ्यांनी तुझ्या महिन्याची कीर्तन आम्ही निरंतरी गायता बापा खरंच तू पवित्र तू सगळ्या पवित्रपणाची सर तुझ्या पवित्र आत्म्या आमकां देणी पवित्र कर म्हणून आम्ही मागता जावं ती आमकां आमच्या सोन्याची ख्रिस्ताची कूड आनी प्रगत आपले सुशील कश्ट मारपाचो सुखवायची आली ताणें उबो घेतलो खाली मासून तो म्हणलो तो आपल्या अशें सांगून दिलो आनी म्हणलें हो तुम्ही सगळेच घेयात आनी खायात ही म्हजी कूड तुमची पासवर समोर उरची तेच परी जेवण दुसऱ्याने खास घेतली प्रणव्यान दिन वाचलो ते आपल्या अशी सांगून दिली आणि म्हणले तुम्ही सोन्यास घ्या आणि हातले पिया तुमच्या रथाची कास नव्या आणि सासनी घराचे रेणोकर पातकांचे बॉक्सने मिरच्या तुमचे पासून आणि सोन्यास पुरुषापासून ते वाढवले हे तुझ्या विलास भावाचा ग्रुप बरोबरूया बाबा जेजूच्या मनाचा आणि गुणाच्या मनाचा अनुभव आणि व जीविताचा उभारी सोडण्याची काळ सुद्धा समर्पिता तुझे मुखार येऊन सेवा करून आमकां पावल्या देवळांनी प्रार्थना वाचता आणि जेजूची कूड आणि रगोर शोकल्या मसमस्ता पवित्र आत्म्यावर वैद्य सर्वेश्वरा अखेर तुम्ही शरीरस्था तुझे करून सगळे चोख असतो आणि जीव आमच्या भगवान बाबा आमच्या गोडी बाबा आणि सगळे यातनी गुरु बाबा की गाबरी मुगान वाढे सर्वेश्वरा चालू तुझ्या चांगल्याची काकूत कर सगळ्याचं जर तुझे आपण जसं पवित्र स्नानावर विजय बरोबर तुम्हाला तसंच त्याच्या पुनर्जीवनचा पुनर्जीवनपणाचं बरोबर करून मिळाल्या ते आमच्या बाबांची काकूत कर तांकां तुझे स्थितीला समजता तुझे बरोबर काम पावो आम्हा समजतांची म्हणता आमकां बरे देवाची माय सांगाती भगवान तुझे चुकोती भगवान धर्मदूता आणि सर्व काही तुका मानवल्यांच्या सगळ्या भक्ता बरोबर शासनाच्या सुखात आमकां बांधली तांचे सांगाता तुझी महिमा गावात आमकां पावो जेजू ख्रिस्त तुझ्या हातावर त्या जेजूवर बी त्या जेजू सांगत त्या जेजू ताय पवित्र आत्म्याच्या ऐकून स्वर्गोद्वेदार बापा स्वर्गवंदनाने वैभव तुका शासनाच्या शासना आमच्या सोबतच्या मनातून त्यांच्या प्रार्थना भाव करूया आमचे बाबा तुझे नाव तुझे राज संभायो तुझे खुशी सदा कशी संसाराचा आमचा आणि आमचे तसे आमच्या सर्वेश्वराचं वाटत ते आमकां दया करून या जिवितांत सर्वच काही शांती आमकां दी सगळीच्या सुखाकडे आमच्या सोडूनदारा जेजू ख्रिस्ताच्या आम्ही भरोशान रेखता तर आमकां जीवदार काकून तेचो पातकांतली सुलय आनी सोना कांतांतली वाटय सोम्या जेजू ख्रिस्तान तुझ्या दुधामध्ये तुमकां शांती दवरता तुझी शांती तुमकां दिता आमच्या पातकांचे न्हय तुझे पवित्र सभेच्या भावाचे दिश्ट घाल आनी तुझी खुशी प्रमाणे तिका शांती दे आनी दुसरी काय करून सांबाळ तुझो जियेता राज करचो त्या शासनाच्या शासनान सोम्याची शांती सदा काळ तुमचे सोबे असो आमी एकमेकांक तुझी शांती देऊया चले संसाराचे पाशे आमची देवाचे चले संसाराचे पाशे आमची
देवाचे शेळे संवत्सराच्या पातळीने वर्षा शांती. दिसली देवाची शेळी संवसाराचे पाप काढतात मग बाबीन वस्तूची आमकां जणेकल्या जागृत रावन तयारी करपाक पळयता आनी आपल्या फुडें वखदाक बी आमकां आदार दिता. ह्या जेजूच्या जेवणाक आपल्या ते सगळे आमी सुवागी प्रार्थूया. देवा आमच्या बाबा सासणाच्या जिविताच्या जीवनात तुवें आमकां वांटो दिलाय आनी ह्या 2 दिसाच्या संवसारांत अतीर वस्तूंमध्ये आमी जियेतना सर्गीच्या वस्तूंचो मोग करूंक आनी सदां तपतल्या देण्याक लागूंक तूं आमकां शिकयताय. हो तुज्या जेवणाचो फळ आम्हा सगळ्यांक मेळो म्हणून आमी मागता तुज्या स्मृतीवर पुता जेजूचे नांवी आमेन. सर्वेस्वर तुमचे सोबे आसूं. सर्ववेदा देव बाप पूत आनी पवित्र आत्मा तुमचेर आशीर्वाद घालूं. आमेन. वचोल्या क्रिस्ताच्या मोगान आनी शांतेत तुमकां धाडटा. देवाचे उपकार. आमकां
आता